नमस्कार, मी विजय कवी. आज मी आपल्याबरोबर आजच्या भाषणाच्या माध्यमातून विविध शासकीय योजना आणि त्या योजनांची माहिती याबाबत मी आपल्याबरोबर आज संवाद साधणार आहे. आज ग्रामीण भागामध्ये बऱ्याच लोकांना पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत यामधल्या योजनांची माहिती तात्काळ आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्यामुळं लोकांना त्याचा लाभ घेता येत नाही. त्याच्यामागचं कारण काय? कारण पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद याबाबत आपलं असणारं आकलन, त्याबाबतीतला असे समज आणि त्याच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा खूप वेगळा असतो. आपण ह्या योजना समजून घेण्या अगोदर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत हे असणारी पूर्ण सिस्टीम आपण समजून घेतली पाहिजे. जिल्हा परिषद येणाऱ्या योजना ह्या ग्रामपंचायतपर्यंत येतात आणि जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत ह्याच्यामधला दुवा म्हणजे पंचायत समिती. आपणाला कोणताही योजनेचा अर्ज दाखल करण्यासाठी तो अर्ज भरून ग्रामपंचायतीच्या असणाऱ्या ग्रामसेवक आणि सरपंचाकडनं त्याच्यावरती असणारा ठराव पारित करून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फॉर्ममध्ये नमूद करून तो फॉर्म आपल्याला पंचायत समितीमध्ये दाखल केला जातो आणि पंचायत समितीमध्ये तो फॉर्म छाननी करून तो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्याला ती योजना पोचण्याचं काम हे होत असतं. आणि पंचायत समितीमध्ये दाखल केल्याच्या नंतर त्याची पोच एक प्रत आपल्याकडे ठेवून त्याचा आपण पाठपुरावा करावा. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची नक्की योजना काय असतात? जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची योजना समजून घेण्या अगोदर आपल्याला हे समजलं पाहिजे की पंचायत समितीमध्ये कोणते कोणते डिपार्टमेंट असतात की त्या डिपार्टमेंटमधनं आपल्याला त्या योजनांचा लाभ घेता येतो. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते डिपार्टमेंट असतात? ते एक आहे कृषी, दुसरं आहे समाज कल्याण, तिसरं आहे महिला व बालकल्याण, चौथा आहे आरोग्य, पाचवा पशुसंवर्धन, सहावा मनरेगा. मनरेगा म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना MRGS ह्या आणि शिक्षण विभाग. आणि ह्या सगळ्या विभागामधून आपल्याला त्या योजना मिळत असतात. मग कृषीमधून कोणत्या योजना मिळतात? समाज कल्याणमधून कोणत्या मिळतात? महिला बाल कल्याण विकासमधून कोणत्या मिळतात? आरोग्याच्या काय योजना असतात? पशुसंवर्धन खात्यामधनं काय योजना असतात? शिक्षण विभागामधनं आपण काय घेऊ शकतो? आणि ह्या गोष्टी आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. कृषीमध्ये कोणकोणत्या योजना असतात? कृषीमध्ये उल्लेखच असा आहे कृषी म्हणजे शेती निगडीत ज्या काय योजना असतात त्या योजनांचा अर्ज आपण त्या ठिकाणी दाखल केला पाहिजे. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये काय काय योजना आहेत कृषीमध्ये? तर कृषीमध्ये आहे ताडपत्री. त्याच्यानंतर जर तुमच्या सातबाऱ्यावरती विहीर नोंद असेल तर त्याच्यावर तुम्हाला मिळतात 20 पाईप PVC. त्याच्यामध्ये तुम्ही 3 इंची घ्या, 5 इंची घ्या, अशा प्रकारे तुम्हाला पाईप मिळतात. त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मिळते मोटर 3 HP, 5 HP, 7.5 HP अशा देखील मोटर आपण त्या ठिकाणी मागू शकतो. त्याचबरोबर सारा यंत्र हे देखील आपण कृषी विभागाला मागू शकतो आणि योजनेचा लाभ आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर कॅरेट, माल वाहण्यासाठी जे कॅरेट लागतं, प्लॅस्टिक कॅरेटची देखील मागणी आपण या ठिकाणी करू शकतो आणि ते कॅरेट देखील आपण या योजनेतून मिळवू शकतो. त्याचबरोबर डिझेल इंजिन आहे. त्याच्यानंतर ट्रॅक्टरसाठी तुम्ही अर्ज करू शकता. ट्रॅक्टरनंतर ट्रॅक्टरला जे काही साधनं लागतात त्यामध्ये नांगर असेल काय असेल त्याची तुम्ही योजना मागू शकता. जो फवारणी पंप असतो, फवारणी पंप तुम्ही कृषीमधनं घेऊ शकता. त्याच्यानंतर जे हातकोळपं असतं, हातकोळपं तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. त्याच्या माध्यमातून शेततळं देखील मागू शकतो. त्याच्यामध्ये 50% रक्कम तुम्ही भरू शकता किंवा पूर्ण रकमेचं देखील शेततळ तुम्ही घेऊ शकता. अशी देखील योजना कृषीमध्ये आहे. तसेच जर तुम्ही शेततळ केलेलं असेल तर शेततळ्याच्यासाठी जो त्याच्यामध्ये पॉलिथिन कागद जो टाकला जातो त्याची देखील तरतूद आपल्याला त्या योजनेच्या माध्यमातून घेता येते. कृषीच्या माध्यमातून आपण फळबाग लागवड ही योजना घेऊ शकता. फळबाग लागवडीनंतर फळबाग केल्याच्या नंतर त्या फळबागेला पाणी देण्यासाठी तुम्ही ड्रिपची योजना घेऊ शकता. शेतीसाठी चांगल्या खताचा एक प्रयोग करायचा असेल तर गांडूळ खत प्रकल्प देखील आपणाला त्या ठिकाणी कृषी सहाय्य करत असते आणि त्यातून आपल्याला गांडूळ खत निर्मिती करता येते. त्याचबरोबर गोबऱ्यासारखी योजना असेल, गोबर गॅस देखील आपल्याला त्या ठिकाणी त्या असणाऱ्या विभागातून आपल्याला
पुरवला जातो. समाज कल्याणाच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर हा निधी जास्तीत जास्त करून हा विकलांग आणि जो दलित वस्ती सुधार निधी आहे त्याच्यासाठी हा जास्तीत जास्त भाग वापरला जातो. मग त्याच्यामध्ये आपण घरकुलासाठी ॲप्लिकेशन देऊ शकतो. विकलांग जे आपले बंधू भगिनी असतील त्यांच्यासाठी त्या ठिकाणी यशवंत घरकुल म्हणून योजना आहे. त्याच्यानंतर जर आपण दलित वस्तीचा विचार करत असताना त्याच्यामध्ये शबरी आहे, त्याच्यानंतर रमाई घरकुल आवास योजना आहे, त्याच्यानंतर सर्वांसाठी खुली पंतप्रधान आवास योजना आहे. अशा या आवास योजनेचा अर्ज आपण पंचायत समितीमध्ये जाऊन करू शकतो. समाज कल्याणामध्ये अजून जर आपण विचार केला तर शेळी पालनसाठी शेळी आणि बोकड यांचा एक 5 किंवा 10 शेळी बोकडांचा एक गट देखील या ठिकाणी दिला जातो. पीठ गिरण आणि शिलाई मशीन ह्यासारख्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहण्यासारख्या योजना महिलांसाठी दिल्या जातात. त्या देखील योजना आपण त्यातून घेऊ शकतो. आता आपण पाहूयात की महिला बालकल्याण त्याच्यामध्ये जर विधवा, निराधार आणि परित्यक्ता महिला असतील तर त्यांना 10% निधीवरून त्या ठिकाणी पीठ गिरण, शिलाई मशीन, कांडप मिरची कांडप यंत्र, त्याच्यानंतर शेवई मशीन अशा वेगवेगळ्या मशीन त्या ठिकाणी मागून तुमचा स्वतःचा व्यवसाय स्वतःच्या पायावरती उभ्या करू शकता. ही योजना तुम्ही महिला बालकल्याणच्या माध्यमातून घेऊ शकता. तसेच ज्या महिलांचा ब्युटी पार्लरचा कोर्स झालेला आहे त्या ब्युटी पार्लरचा कोर्स झाल्याच्या नंतर त्या महिलेला ब्युटी पार्लरच्या असणाऱ्या साहित्यासाठीचा देखील अर्ज करून ते आपल्याला मागवता येतं. त्यामध्ये ब्युटी पार्लरसाठी चेअर असेल आणि काय बाकीचे काय साहित्य असतील जे प्राथमिक साहित्य ब्युटी पार्लरसाठी वापरलं जातं त्याचा एक संच तुम्हाला त्या विभागामधून दिला जातो. जर कोणाचं घर मोडकळीस चाल असेल तर घरदुरुस्तीसाठी देखील या ठिकाणी 50,000 रुपयाची तरतूद शासनाने केलेली आहे. दुरुस्तीसाठी तुम्ही त्या ठिकाणी ठराव पारित करून तो अर्ज त्या ठिकाणी देऊ शकता आणि 50,000 रुपयाचा लाभ तुम्ही घरदुरुस्तीचा घेऊ शकता. ज्यावेळेस तुम्हाला घरकुल मंजूर होतं आणि घरकुल मंजूर होण्यासाठी जर तुम्हाला जागा नसेल तर जागा खरेदी करण्यासाठी देखील काही टक्के अमाऊंट हे शासन तुम्हाला देत असतं. त्यामुळे जागा नाही म्हणून मी घरकुलाला अर्ज करू शकत नाही असं होत नाही. तर तुम्ही अर्ज करून तुम्ही जागेची मागणी करू शकता. तुम्हाला जागा उपलब्ध असेल तर त्या खरेदीसाठी तुम्हाला शासन काही प्रकारचं अनुदान देतं आणि ती तुम्ही जागा खरेदी करू शकता. मुलींसाठी ज्या मुली शाळेमध्ये जातात त्यांचं शाळेपासून घरापर्यंतचं अंतर साधारणतः 3 किलोमीटरच्या आसपास असेल तर त्यांना सायकल ह्यासाठी देखील मागणी करू शकता आणि सायकलची असणारी योजना तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर ज्या मुली 8वी पास झालेल्या आहेत 8वी पासच्या पुढील मुलींसाठी संगणक प्रशिक्षण त्यामध्ये MSCIT हा देखील कोर्स आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि या कोर्ससाठी फी असेल तर ती फीची मागणी देखील तुम्ही या ठिकाणून करू शकता. त्यामुळं संगणक प्रशिक्षणासाठी देखील आपण अर्ज करू शकता. त्याच्यानंतर जो MRGS मनरेगा म्हणून जो विभाग पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी. आता ही योजना समजून घ्या कारण ह्या योजनेमधनं ज्यांना रोजगाराची हमी नाही अशा असणाऱ्या मजुराला रोजगार देण्याचं काम हा विभाग करत असतो. आणि त्यासाठी एक महत्त्वाची अट आहे की तुमच्या कुटुंबाचं किंवा तुमचं स्वतःचं त्या ठिकाणी जॉब कार्ड असणं गरजेचं आहे. तर त्या जॉब कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर तात्काळ तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन ग्रामसेवकांना विचारून त्या ठिकाणी प्रथमतः तुमचे जॉब कार्ड काढून घेतलं पाहिजे आणि त्या ठिकाणी तुम्ही रोजगार हमीमध्ये रोजगार मिळवण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी पात्र होऊ शकता. ज्यावेळी तुम्ही जॉब कार्ड त्या ठिकाणी स्वतःचं तयार करून घेताल त्यानंतर मनरेगामधून तुम्हाला स्वतःच्या वैयक्तिक लाभाच्या बऱ्याच योजना आहेत. त्याच्यामध्ये विहीर आहे. जर तुम्ही अल्पभूधारक असाल, अल्पभूधारक म्हणजे 5 एकराच्या आतमध्ये तुमचं क्षेत्र असेल तर तुम्ही तुमच्यासाठी नवीन शेतामध्ये विहीर खोदण्यासाठी तुम्ही प्रकरण दाखल करू शकता. त्याचबरोबर जर तुमच्याकडे विहीर असेल तर विहीर पुनर्भरण ह्यासाठी तुम्ही अर्ज दाखल करू शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला बांधबंदिस्ती करायची असेल तर बांधबंदिस्तीसाठी तुम्ही त्या ठिकाणी प्रकरण दाखल करू शकता. जर तुम्हाला शेळी पालन, कोंबडी पालन आणि जनावरांचं पालन करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला शेळी पालनाचा एक शेड, शेळी पालनासाठी एक शेड, तसंच जर कोंबडी पालन करायचं असेल तर कोंबडी पालनासाठी तुम्ही शेड,
तसंच जर तुम्हाला जनावरं जर पालन करायचे असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला जनावरांचा गोठा, त्याच्यामध्ये 2 योजना आहेत. एक 35,000ची आहे आणि एक 70,000ची आहे. 35,000च्या असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यामध्ये तुम्ही फक्त मूत्रचुडा, कोबा आणि गव्हाण ही गोष्ट तुम्ही त्यातनं करू शकता. आणि जर 70,000चं प्रकरण तुम्ही पूर्ण घेतलं तर त्याच्यामध्ये पूर्ण सेड, त्याच्या आतमध्ये पूर्ण कोबा, कॉन्क्रीटीकरण, त्याच्यानंतर गव्हाण आणि मूत्रचुडा हे प्रकरण तुम्ही MRGS मधनं घेऊ शकता. आणि त्याचं कडचं असणारं बांधकाम हे देखील करून तुम्ही ती योजना पूर्ण करू शकता. त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्ही गोबर गॅसची योजना घेऊ शकता. गोबर गॅसचे देखील 2 पर्याय तुमच्यापुढे उपलब्ध आहेत. त्यातील एक पर्याय निवडून तुम्ही ती गोबर गॅसची योजना घेऊ शकता. त्याचबरोबर शोषखड्डे, जर तुमच्या घराजवळ पाणी मुरवायला तुम्हाला जागा नसेल किंवा रस्त्यावरती पाणी तुमचं जात असेल तर ते पाणी मुरवण्यासाठी शोषखड्डा हे एक तुम्हाला त्या ठिकाणी MRGS देतं. त्याचबरोबर जर तुम्हाला वैयक्तिक शौचालय असेल तर वैयक्तिक शौचालयाची मागणी तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी योजना मिळू शकते. त्याचबरोबर गांडूळ खत प्रकल्प हे ठिकाणी देखील तुम्हाला मिळू शकतो. त्याचबरोबर शेततळं ही देखील योजना MRGSची आहे. आता पंचायत समिती हे कार्यालय तुमचं तालुक्या ठिकाणी असतं. त्यामुळे तालुक्या ठिकाणाची तुम्हाला अजून एक योजना सांगतो, ती जी तहसील कचेरीशी निगडीत आहे. ज्या महिला विधवा आणि परित्यक्ता अशा आहेत किंवा घटस्फोटित आहेत त्या महिलांसाठी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून तुम्हाला संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ निराधार योजना ह्या 2 योजनांचा लाभ घेता येतो. आता संजय गांधी निराधार योजना कोणासाठी आहे? 18 वयापासून 65 वयाच्या आतमधल्या महिलांना घेता येते. आणि 65 पासून पुढच्या महिलांसाठी श्रावणबाळा ही योजना आहे. त्यासाठी तुमच्या रेशन कार्डवरती 25 वयापेक्षा जास्त मुलगा नसावा, तुमचं असणारं वार्षिक उत्पन्न 21,000 पर्यंत असावं आणि तुम्ही निराधार असावा असं शासनाचं एक म्हणणं आहे. आणि त्यातून तुम्हाला ती योजना मिळते. त्याचबरोबर संजय गांधी किंवा श्रावणबाळा ही योजना विकलांग व्यक्ती देखील घेऊ शकते. विकलांग लोकांसाठी फक्त उत्पन्न दाखल्याची तरतूद 50,000 पर्यंत आहे, तो देखील ती घेऊ शकतो. संजय गांधी निराधार योजनेमध्ये जर तुम्हाला अपत्य नसेल तर 1,000 रुपये आणि अपत्य असेल तर 1,200 रुपये असं तुम्हाला दर महिन्याला मानधन सरकार, त्यामध्ये राज्य शासन आणि केंद्र सरकार मिळून देत असतं. त्याचबरोबर बाल संगोपन नावाची योजना आहे. ही बाल संगोपन नावाची योजना समाज क्रांती नावाची एक संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून बाल संगोपन योजना पूर्णत्व सांगता येते. ज्या बालकाला वडील नाही किंवा आई नाही त्या बालकाचे पालक त्या ठिकाणी बाल संगोपन योजना घेऊ शकेल. ज्या बाळाला वर्षातून काही निधी हा त्याच्या पोषणासाठी आणि शिक्षणासाठी दिला जातो, ही देखील बाल संगोपन योजना तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही ग्रामपंचायतमधला जर विचार जर केला तर ग्रामपंचायतीमध्ये जो एकूण असणाऱ्या मिळकतीच्या किंवा एकूण असणाऱ्या ग्रामपंचायतच्या उत्पन्नावरती 15% हा निधी हा दलित सुधार वस्तीसाठी असतो आणि 5% हा निधी तुम्हाला जे दिव्यांग बांधव आहेत किंवा भगिनी आहेत त्यांना दिला जातो. त्यामुळं जास्तीत जास्त दिव्यांगांनी आपलं असणारं अपंगाचं ऑनलाईन सर्टिफिकेट करून ते जर ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही दाखल केलं तर त्याची काही असणाऱ्या टक्केवारीमध्ये जो तुम्हाला लाभ मिळतो ते एकूण असणाऱ्या दिव्यांगांना तो लाभ दिला जातो, त्यातून तुम्हाला तो लाभ मिळेल. त्याचबरोबर जर विचार केला आपण जर महिला आणि बालकल्याणमधनं 10% निधी हा ग्रामपंचायतीला वर्ग केला जातो, तो महिला आणि जे लहान बालक आहेत त्यांच्या विकासासाठी तो खर्च केला जातो. समाज कल्याणच्या माध्यमातून एक वेगळी योजना अशी आहे की ज्यांनी अंतर्गत जाती विवाह केलेला आहे. अंतर्गत जाती विवाह प्रोत्साहन निधी म्हणून जो आहे तो देखील तुम्हाला तो निधी त्या ठिकाणी घेता येऊ शकतो. त्याचबरोबर दिव्यांग बांधवांनी जर दिव्यांग आणि सक्षम अशा व्यक्तीने जो विवाह जर केला त्यासाठी देखील समाज कल्याणच्या माध्यमातून तुम्हाला त्या विवाहाला हातभार लावण्यासाठी काही निधी दिला जातो, तो देखील निधी तुम्ही त्या ठिकाणून घेऊ शकता. जे 60% पुढील दिव्यांग बंधू आणि भगिनी आहेत त्यांना निर्वाह भत्ता ह्याची देखील तरतूद आहे, ज्यातून त्यांना 6,000 रुपये वर्षातून एकदा मिळतात. ही योजना साधारणतः मला असं वाटतं की ती योजना सध्या पुणे जिल्ह्यामध्ये लागू आहे. ह्या सगळ्या ज्या योजना तुम्हाला सांगितल्या त्यासाठी तुम्हाला पंचायत समितीमध्ये ह्याचे सर्व अर्ज मिळतात. परंतु जर तुम्हाला अर्ज तुमच्याजवळ उपलब्ध पाहिजे असतील गाव स्तरावरती तर तुम्हाला ग्रामपंचायतीतल्या असणाऱ्या ग्रामसेवकाला रिक्वेस्ट करून किंवा ग्रामपंचायतच्या असणाऱ्या पूर्ण बॉडीला रिक्वेस्ट करून ते पूर्ण अर्ज तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये ठेवू शकता आणि त्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही अर्ज घेऊन
भरू शकता. आत्ता असणाऱ्या जिल्हा परिषदनं यासाठी एक नवीन स्कीम आणलेली आहे. ती कोणती आहे तर तुम्ही mkcl.org.in ह्याच्यावरती जाऊन जर तुम्ही लॉग इन केलं तर त्या ठिकाणी तुम्ही लॉग इन हा तुमचा असणारा आधार कार्ड क्रमांक टाकून आणि जे आधार कार्ड क्रमांक टाकल्याच्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी रजिस्टर केल्याच्यानंतर तुम्हाला एक OTP येतो आणि तो OTP त्या ठिकाणी तुम्ही टाकून तुम्ही तुमचं जिल्हा परिषद रजिस्ट्रेशन करू शकता. आणि त्यानंतर ज्या ज्यावेळी जिल्हा परिषद ह्या सर्व योजना सोडत असते त्या काळामध्ये तुम्ही तुमच्या असणाऱ्या त्या mkcl.org.in ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून तिथे लॉग इन करून भविष्यामध्ये तुम्ही जो तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे त्या अर्जाला त्या योजनेला टिक करून तुम्ही ठिकाणी फक्त अप्लाय म्हणायचं आणि अप्लाय म्हणल्याच्या नंतर तो अर्ज हा पुढे पाठवला जातो. त्यानंतर त्याचं ग्रामसेवक अप्रुव्हल देतो आणि ग्रामसेवकने अप्रुव्हल दिल्याच्या नंतर ते प्रकरण जेव्हा तुमचं मंजूर होतं तेव्हा तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट हे पंचायत समितीमध्ये मागवली जातात आणि त्यानंतर तुम्हाला त्या प्रकरणाचा लाभ घेता येतो. त्यामुळं माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना एक विनंती आहे की आपण ह्या ठिकाणी mkcl.org.in ह्या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी तुमचं जिल्हा परिषदेला रजिस्ट्रेशन करून घ्या. आरोग्य विभागाचा जर विचार जर आपण केला तर आरोग्य विभागाच्या माध्यमातून काय तुम्हाला योजना मिळतात ते आपण पाठीमागच्या एका आशा वर्कर्स आणि आशा वर्कर्स गाव स्तरावरती काय काम असतं ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाबाबतीत मी तुमच्याशी काही डिटेल्स आता या भाषणामध्ये काही बोलत नाही. आता त्यामधला एक विभाग राहिला तो पशुसंवर्धन ह्या विभागाच्या माध्यमातून तुम्हाला म्हैस असेल गाय असेल ह्याची देखील मागणी तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. तसेच तुम्ही कुक्कुटपालनाचं शेड तुमच्या असणाऱ्या जनावरांसाठी रबर मॅट घेऊ शकता. ते रबर मॅट देखील तुम्हाला ह्या योजनेच्या माध्यमातून मिळू शकते. मग पशुसंवर्धनच्या माध्यमातून तुम्हाला जनावरे विकत घेणे शेडचं बांधकाम करणे तुम्हाला शेतीसाठी आवश्यक किंवा आवश्यक असणाऱ्या यंत्रांची मागणी त्या ठिकाणी तुम्ही पशुसंवर्धनाला देखील करू शकता. तसेच बियाणे आणि तुम्हाला जनावरांसाठी जो चारा लागतो त्या चाऱ्याचं बियाणं हे देखील तुम्हाला त्या पशुसंवर्धन विभागातून मिळतं. तसंच तुम्हाला कुट्टी मशीन देखील ह्या विभागातून दिली जाते. आता कुट्टी मशीन लक्षात घ्या दोन विभागातून मिळते. एक कृषीमधनं पण मिळते आणि पशुसंवर्धन विभागातून देखील मिळते. आणि ह्या सगळ्या योजना समजून घ्यायच्या असतील तर माझ्या बंधू भगिनींना एक विनंती आहे. माझा स्वतःचा एक पाठीमागे एक व्हिडिओ केलेला आहे. त्याच्यामध्ये महिला ग्रामसभा कशासाठी एक भाषण केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने सांगितले जर तुम्हाला शासकीय योजना घ्यायच्या असतील तर ग्रामसभेमध्ये जा. कारण ग्रामसभेमध्ये गेल्याच्या नंतर ग्रामसभेमध्ये योजनाची माहिती दिली जाते आणि ग्रामसभेमध्येच लाभार्थी निवड होते. आणि जर आपल्या त्या ठिकाणी लाभार्थी व्हायचं असेल ती योजना घ्यायची असेल तर ग्रामसभेमध्ये जा, ग्रामसभेमध्ये उपस्थित राहा, ग्रामसभेत तुमचा अर्ज मागा, तुमचं नाव त्या ठिकाणी ठरावामध्ये पारित करून घ्या आणि हा अर्ज तुम्ही पुढे दाखल करा. ही तुम्हाला माझी विनंती राहील. धन्यवाद.